माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 23. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून पुढील उर्वरित भागाला सुरुवात करते. व्रत कोणत्या द्वारा केले गेले त्याची पण विस्तृत माहिती द्यावी. तेव्हा सुजी म्हणाले की हे ब्राह्मण, आपण जे मला विचारले आहे तेच मी आपल्याला सांगत आहे. कारण ऐकवे दानवाचे राजा ऋषपर्वाची मुलगी होती. तिचे नाव शर्मिष्ठा. एक दिवस ती दैत्यपुत्री सरोवरामध्ये जलविहारात रममाण होती. त्यावेळी भगवान शंकराला पार्वतीबरोबर तिने तेथे पाहिले. शिवपार्वतीला अचानक तेथे उपस्थित पाहून शर्मिष्ठा देवयानी इतर सगळ्या सख्या घाबरून सरोवराच्या किनाऱ्यावर आल्या. आपले कपडे घालू लागल्या. तणावाने सगळे तसेच घाबरून घाईघाईत जेव्हा ते कपडे घालत होत्या त्यावेळी दैत्याचे गुरु शुक्राचार्यांची मुलगी देवयानीने चुकीने शर्मिष्ठेचे कपडे घातले. आपले कपडे देवयानीने घातलेले पाहून शर्मिष्ठा देवयानीला म्हणाले की हे भिक्षुकी, तू माझ्या वस्त्रांना पटकन काढून दे. त्यानंतर दैत्यराजपुत्री शर्मिष्ठाने देवयानीला वस्त्रांना बांधून विहिरीत फेकून दिले. ती स्वतः आपल्या सख्यांबरोबर घरी निघून गेली. देवयानी विहिरीत पडून रडत होती. तिकडे नहुष पुत्र राजा ययाती पाणी पिण्यासाठी त्या विहिरीवर आले. देवयानीला त्या विहिरीत पडलेले पाहून त्यांनी तिचा हात पकडून विहिरीतून बाहेर काढले. म्हणून म्हटू लागले की हे तू कोमलांगी, तू कोण आहे मला सांग. दैत्य गुरुपुत्री देवयानीने राजाकडे भय लज्जेने त्यांच्याकडे पाहिले. घाईने आपले कपडे घालू लागली. त्यानंतर तिने राजा ययातीला तो सगळा वृत्तांत सांगितला जे शर्मिष्ठाने तिच्याबरोबर केला होता. देवयानीच्या सारांशाला जाणून राजा ययातीने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. नंतर तिच्याबरोबर थोडेसे दूर जाऊन तिला संपूर्ण प्रकारचे आश्वासन देऊन आपल्या घरी घेऊन गेले. घरी निघून गेले. देवयानी जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिने आपले वडील शुक्राचार्य यांना शर्मिष्ठ्याकडून केल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या ऐकून शुक्राचार्यांना अत्यंत राग आला. तेव्हा दैत्यराज ऋषपर्वाने त्यांना शांत केले. राजा गुरुस म्हणाले की हे विभो, जर आपण माझ्यावर क्रोधित आहात तर आपण दंड करा. जर देवयानीचा उपहास करणाऱ्या शर्मिष्ठेवर क्रोधित असाल तर तिला पण आपण दंड करू शकता. तेव्हा देवयानीने दैत्य राजा ऋषपर्वाला आपल्या पित्याच्या चरणावर पडलेले पाहून ती राजाला म्हणाली की हे राजन, तुमची मुलगी शर्मिष्ठा माझी दासी. हे ऐकून दैत्य राजाने यालाच विधीचे विधान मानून आपली पुत्री शर्मिष्ठेला बोलावून तिला देवयानीची दासी बनवले. आता आपण घरी निघून गेले. त्यानंतर गुरु शुक्राचार्यांनी राजा ययाती बरोबर विधीपूर्वक आपली पुत्री देवयानीचा विवाह करविला. तसेच दैत्य राजपुत्री शर्मिष्ठेला देवयानीच्या दासीच्या रूपात प्रदान केले. राजा ययातीला दैत्य राजपुत्री शर्मिष्ठेला सोपवून शुक्राचार्य म्हणाले की हे राजन, जर आपण कधी हिला आपल्या शयन कक्षात बोलविले तर आपण त्याच वेळी रुद्ध होऊन जाल. शुक्राचार्याच्या अशा वचनाला ऐकून राजा ययाती एवढे अधिक चिंतित एवं घाबरून गेले की त्यांनी त्या अत्यंत सुंदर कन्येला एका अशा ठिकाणी पोचवले की त्या ठिकाणावर त्यांची नजर पडू शकणार नाही. अत्यंत दुःख, शोक तसेच भयाने पिडलेली ती राजपुत्री शर्मिष्ठा इतर अनेक शेकडो दासींच्या बरोबर देवयानीची सेवा करत होती. एक दिवस शर्मिष्ठा जान्हवी नदीच्या किनाऱ्यावर आपल्या दुर्दशेवर रडत बसली होती. अचानक तिची नजर महर्षी विश्वामित्रांवर पडली. ते अत्यंत रूपवान स्त्रियांमध्ये घेरलेले होते. त्यांच्यामध्ये विराजमान होते. त्याप्रमाणेच अनेक सुगंधित द्रव्यामुळे त्यांचे शरीर पण सुगंधित होत होते. धूप, दीप, माळा तसेच इतर अनेक प्रकारच्या उपहाराने ते त्या स्त्रियांची व्रत अनुष्ठान करत होते. महर्षी विश्वामित्राने तेथे चौरंगावर 8 दळाचे कमळ बनवले. चौरंगाच्या चारही कोण्यावर केळाचे खुंट लावले. कापडांनी बनवलेल्या मंडपात एक सोन्याचे बनवलेले आसनावर भगवान वासुदेवाची अनेक प्रकारच्या भूषणांनी शोभिवंत प्रतिमा स्थापन केली. त्यांनी पुरुष सूक्ताचे पठण केले. अनेक सुगंधाने युक्त जल, पंचामृत, पंचगव्य इत्यादींनी सिद्धी करून ब्राह्मणाकडून उच्चारण मंत्रेद्वारे भद्रपीठ स्थित कर्णिकेवर भगवान श्री वासुदेवाला विराजमान करून 15, 16, 10 उपायांनी त्यांचे पूजन केले. हे परमेश्वरा, आपले श्रम दूर करण्यासाठी हा परमानंद देणारा सुंदर पूजेचा स्वीकार करावा असे माझे निवेदन आहे. हे रुक्मिणीनाथ, हे परमेश्वर वासुदेव,
प्रभू दुर्वाने युक्त हा चंदनाचा अर्धे मोठ्या प्रयत्नाने बनवला. याचा आपण स्वीकार करा. हे श्रीनिवास हे जल अनेक तीर्थावरून आणून एकत्र केले. आपण या सुगंधित एवम पवित्र जलाचे आचमन करून श्री लक्ष्मीच्या बरोबर ग्रहण करा. हे सुरेश्वर ही माळ अनेक प्रकारच्या सुंदर पुष्पाने बनवलेली आहे. हिला परिधान केल्याने आपली वक्षस्थळाची शोभा अधिकच वाढलेली. आपण याला प्रेमपूर्वक धारण करा. हे प्रभू, आपल्याला आवृत्त करणे कोणालाही शक्य नाही. आपण आपली प्रिया देवी लक्ष्मीच्या बरोबर या सुताने बनवलेले हे वस्त्र ग्रहण करावे. हे देव, या वस्त्राला प्रजापतीने स्वतः बनवले. याला आपण आपली पत्नी रुक्मिणीच्या बरोबर सहर्ष ग्रहण करावे. हे देव, हे परमेश्वर, अनेक प्रकारच्या रत्नांनी युक्त तसेच सुवर्णांनी बनवलेले हे आभूषण आपण लक्ष्मीसहित धारण करावे. हे लक्ष्मीपती, हे दूध, दही, गूळ, अन्न, लाडू, साखर इत्यादींना ग्रहण करून मला कृतार्थ करावे. त्याचबरोबर ह्या परमानंद देणाऱ्या ह्या कापूर अगरबत्तीच्या गंधाला पण आपण आपली प्रिया लक्ष्मीच्या बरोबर स्वीकारावे. हे प्रभू, आपण संसारात खूप भक्तांचा अंधार नष्ट करणारे आहात आणि त्या नाशवंत जगामध्ये आपल्या कर्तव्याने कृतार्थ करत आहात. या दिव्याला पण आपण आपल्या शरणामध्ये घ्यावे. हे श्याम सुंदर कमलाक्ष पीतांबर धारण करणारे चतुर्भुज हे देवेश, आपण आपली पत्नी देवी लक्ष्मीच्या बरोबर आमच्यावर प्रसन्न होऊन आमची रक्षा करावी. आपली कृपादृष्टी सदैव आमच्यावर ठेवावी. हे प्रभू, आम्ही आपल्याला शरण आलेलो आहे. आमचा उद्धार करावा. जेव्हा शर्मिष्ठाने स्त्रियांना अशा प्रकारे व्रत करताना पाहिले तेव्हा तिने मुनींना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली, काय म्हणाली? हे देवींनो, जो अत्यंत अभागी राजपुत्री आहे, भाग्याच्या दोषामुळे मला पतीचा सहवास प्राप्त झाला नाही, या व्रताची संपूर्ण माहिती देऊन माझे रक्षण करावे. शर्मिष्ठीला अशा प्रकारे दुःखी मनाची झालेली पाहून, व्रताचे अनुष्ठान जाण्यास आतुर झालेले पाहून तिला सगळ्या पूजेची सामग्री देऊन तिच्याकडून आदर व्रत करून घेतले. ह्या व्रताला करण्याने शर्मिष्ठाने आपल्या पतीला पण प्राप्त करून घेतले. पुत्रवती होऊन स्थिर यौवनाला प्राप्त केले. पूर्ण रूपाने संतुष्ट झाली. सीता सुरमाने पण अशोकवटिकेमध्ये ह्या व्रताला केले होते. आणि पुत्रवती होऊन स्थिर यौवनाला प्राप्त केले. तसेच पूर्ण रूपाने संतुष्ट झाली. सीता सुरमाने पण अशोक वाटिकेमध्ये या व्रताला केले होते. बृहत स्वामीची प्रेरणा घेऊन द्रौपदीने पण व्रत केले होते. तिची सगळी दुःखे नष्ट झाली होती. तिने पतीला प्राप्त करून स्थिर यौवता झाली होती. त्यानंतर रमाने परशुरामाच्या देशानुसार वैशाख शुक्ल द्वादशीच्या दिवशी रुक्मिणी व्रताचे विधीपूर्वक अनुष्ठान केले. 4 वर्षापर्यंत या व्रताला केल्यानंतर त्याची समाप्ती पण यथाविधी व्रत केली. रेशमाने बनवलेल्या धाग्याला हातात बांधून रमाने ब्राह्मणाला आदराने भोजन करविले. दुधाने युक्त पवित्र भोजन आपल्या स्वामीबरोबर सेवन केले. त्यामुळे ती सगळ्या स्वजनांनी युक्त होऊन ह्या पृथ्वीवर अखंड सुख उपभोगू लागले. तिने मेघपाल बलाहक नावाचे 2 पुत्रांना जन्म दिला. रमाचे दोन्ही पुत्र देवतांचा आदर करणारे, यज्ञ तप दान व्रत इत्यादीमध्ये सदैव लीन राहणारे, अत्यंत वीर एवं उत्साही बलशाली सौभाग्यवान भगवान श्री कल्कींच्या आज्ञेत राहणारे होते. व्रत केल्याने सगळ्या प्रकारचे सुख, संपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी इत्यादींची प्राप्ती होते. सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते. ब्रह्मज्ञान भगवान श्रीहरीच्या चरणाच्या प्रति प्रेमभाव उत्पन्न होतो. हे व्रत केलेल्यांना श्रेष्ठ गती प्राप्त होते. या कथेला ऐकल्यानंतर सूतजी ब्राह्मणाला म्हणाले की, हे ब्राह्मण, 3ही लोकात प्रसिद्ध एवं चर्चित ह्या व्रताच्या अनुष्ठानाचे वर्णन मी आपल्यासमोर केले. आता मी आपल्याला कल्कीकडून केल्या गेलेल्या कार्याला ऐकवितो. सूत पुढे म्हणाले की, अशा प्रकारे भगवान श्री कल्की आपले भाऊ, पुत्र, बंधू बांधवाबरोबर 1000 वर्षापर्यंत संबल गावात राहिले. त्यावेळी ती संबल गाव नावाची ती नगरी ध्वज, पताका इत्यादीमुळे शोभायमान इंद्राच्या अमरावतीसारखी सुंदर दिसत होती. संबल गावात त्यावेळी
68 तीर्थ एकत्र झाले होते. कल्कीच्या मोहिमेमुळे संबल गावात मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळत होता. तेथील सगळे वन उपवन इत्यादी सुंदर फुलांनी शोभिवंत होते. संबल गावाला मोक्ष प्रदान करणारे गाव मानू लागले. नगरात राहणाऱ्या स्त्रियांच्या डोळ्यातून आनंदाला द्विगुणित करणारे भगवान श्री कल्की आपली प्रिया पद्मा रमेच्या बरोबर संबल गावात आनंदपूर्वक राहू लागले. ते प्रसन्न मनाने इंद्राकडून प्रदान केलेल्या रथातून नदी, पर्वत, कुंज, द्वीप इत्यादी सगळ्या स्थानावर पद्म एवं रमा यांच्याबरोबर विहार करत होती. एका वेळेची गोष्ट आहे की पद्माच्या मुखरूपी मोद पद्मगंधाचा उपभोग घेणारे भगवान श्री कल्कींनी पर्वताच्या एका गुहेत प्रवेश केला. त्या गुहेमध्ये अनेक नीलेंद्रमणी आपले तेज पसरत होता. कल्कींच्या मागे मागे पद्मा तसेच रमा पण आपल्या आल्या. असंख्य सख्यांबरोबर गुहेमध्ये प्रविष्ट झाल्या. पद्मा आणि रमा दोघी पण विहाराच्या इच्छेने त्या गुहेमध्ये गेल्या होत्या. नीलमणीमय झालेल्या त्या गुहेमध्ये जेव्हा पद्मा पोहोचली तेव्हा तेथे तिने पाहिले की कल्की महाराज जे मेघासारख्या कांतीचे होते आपल्यासारख्याच रूपवती स्त्रियांबरोबर त्या गुहेमध्ये बसलेले होते. त्या दृश्याला पाहून पद्मा अत्यंत आश्चर्यचकित झाली. मोहाच्या अंशीकरणासारखी चेष्टाहीन लग्नाप्रमाणे पृथ्वीवर बसली. जेव्हा रमाने सखीबरोबर त्या दृश्याला पाहिले तर ती पण विस्मित होऊन सगळीकडे पाहू लागली. इतक्या सुंदर तसेच रूपवती नारींना पाहून पद्मा अत्यंत दुःखी होत होती. तसेच शोकाने व्याकुळ झाली. तिने आपल्या नेत्राच्या गाजळाने पृथ्वीला रंगवू लागली. तिने कुंकुम आणि कस्तुरीने भूमीला सुगंधित केले. त्यावर ती पडली. कामवती रमाने आपल्या मनात कल्कींचे ध्यान केले आणि हृदयाच्या पुष्पांनी त्यांचे पूजन आराधना करून शोकाने तसे दुःखी होऊन पृथ्वीवर पडली. काही वेळानंतर जेव्हा रमेला शुद्ध आली तेव्हा ती रडू लागली. आपल्या हृदयाला कल्कींच्या अलिंगणातून मुक्त झालेले पाहून म्हणू लागली की हे हरे प्रसन्न व्हा. राणी पद्माने तर आपल्या सगळा शृंगार काढून टाकला. खाली मातीवर पडून राहिली. त्यावेळी तिचा कस्तुरीमुळे निळ्या रंगाचा झालेला कंठ कामदेवाला भस्म करणाऱ्या शिवासारखा दिसत होता. त्याचवेळी प्रेमळ डोळ्यांची आपली प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने भगवान कल्की तेथे त्यांच्याकडे उपस्थित झाले. युथपती हत्तीच्या जवळ जशी हत्तीने जातात त्याचप्रमाणे भगवान कल्कीच्या जवळ प्रसन्न मनाने त्या सगळ्या नारी आल्या. त्या सगळ्या नारी आपल्या हृदयातील संतापाचा त्याग करून कामभावना पूर्ण झाल्या होत्या. ते पाहून उदर चरित्रवान तेजोमय भगवान कल्की सर्वश्रेष्ठ आकाशचारी रथावर आरूढ होऊन आपली पत्नी पद्मा रमाला बरोबर घेऊन फुलांनी संपूर्ण रूपात सजलेल्या चित्ररथातून नंदनवनात जाऊन विहार करू लागले. आपल्या कामभावनेला पूर्ण करण्याच्या इच्छेने आसक्त नाही विहारात कुशल भगवान कल्कींच्या जवळ सरोवराच्या किनारी आल्या. जशा मस्त झालेल्या हत्तीने आपल्या कामभावनेला प्राप्त करून हत्तीवर सोंडेने पाणी टाकतात त्याप्रमाणे त्या कामसक्त नारी पण पद्माच्या बरोबर कल्कीच्या देहावर सरोवराचे पुण्यजलाचे वर्षा केली. जे भगवान कल्कींनाही बरोबर रामलीला करण्यात निपुण आहे. आपली प्रिय पत्नी रमा तसेच पद्माच्या बरोबर विनोदाने विहार करणार आहे. त्याप्रमाणे भगवान कल्कीचे वास्तव रूपात देवांचे पण पूजनीय साक्षात विष्णू आदी पुरुष जगदीश्वर आहे. त्या संबल गावात वास करणारे पृथ्वीचा उद्धार करण्याच्या हेतूने अवतार ग्रहण करणारे दैत्य संहारक भगवान कल्कींचा विजय असो. पुरुषामध्ये श्रेष्ठ कल्कींच्या कानांना देव अमृतासारखे प्रिय वाटणारे या चरित्र्याला जे कोणी आदरपूर्वक ऐकतील, कीर्तन नाही तर ध्यान करतील, त्या सगळ्या सतपुरुषांच्या हृदयात जो दास्य भावांच्या भगवानाने प्राराधना करतील त्यांना भगवानाच्या प्रीतीशिवाय अन्य कोणतीच भावना उत्पन्न होत नाही. ते हेच अनुभव करतील की त्या जगामध्ये भगवान कल्कींच्या भक्तीशिवाय कोणताच मोठा मोक्ष आणि परमानंद नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.